एक मोठी बातमी सविस्तर पाहूया। प्रेरणादायी बातमी आहे। जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीमध्ये एक बाळ रडत होतं। डोळ्यामध्ये प्रकाश नव्हता, शरीर अत्यंत अशक्त होतं। पण त्या क्षणी सुरू झाली एक विलक्षण आणि प्रेरणादायी कथा माला शंकरबाबा पापळकर यांची। अंधारात जन्मलेल्या माला पापळकर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल सहाय्यक या पदावरती रुजू झाल्यात। एक बेवारस दृष्टीहीन मुलीचं हे यश केवळ जिद्दीमुळे, परिश्रमामुळे आणि माणुसकीवर विश्वास असलेल्या काही थोडक्या लोकांमुळे पूर्ण होऊ शकलंय। शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेल्या। ब्रेल लिपीतून 10वी, 12वी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणही केलं। 2023 मध्ये एमपीएससी ग्रुप सी मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि तेव्हापासून त्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होत्या। अखेर नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्या रुजू झाल्यात। दरम्यान या संदर्भात माला शंकरबाबा पापळकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। ग्रॅज्युएशन झाल्यावर क्लासेस लावले होते अमोल पाटील सर युनिक अकॅडमीमध्ये आणि ते मला वेळोवेळी मार्गदर्शन करत होते। त्यांनी मला ऑडिओ वगैरे पुरवले होते। जिल्हाधिकारी मध्ये रुजू होणार आहे याचं श्रेय माझे बाबा डॉक्टर पद्मश्री शंकरबाबा पापळकर आणि अमोल पाटील सर युनिक अकॅडमीचे माझे मार्गदर्शक। तर दृष्टी गमावलेल्या माला पापळकर यांनी परिस्थितीवर मात करत आपल्या जिद्दीने आणि परिश्रमाने आपलं स्वप्न पूर्ण केलंय। तर जळगावमध्ये बेवारस सापडलेल्या मालाला अमरावतीच्या वझ्झर इथल्या दिव्यांग बेवारस बालगृहात आणण्यात आलं, जिथे तिच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला तो म्हणजे पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्यामुळे। त्यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारली, तिचं नाव माला ठेवलं आणि तिला केवळ आश्रयच नाही तर ओळखही मिळवून दिली। जन्मजात अंध आणि बेवारस असलेली मुलगी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्याची भारतातली ही पहिलीच घटना आहे। त्यामुळे ती सुवर्णाक्षरात लिहिली जाणारी ऐतिहासिक घटना आहे। तिला आधार कार्डमध्ये तिचं मी बापाचं नाव सगळ्यात पहिले करून घेतलं आणि त्यानंतर तिला उच्च दर्जाचं शिक्षण दिलं। भिवापूरकर अंध विद्यालय, त्यानंतर 12वी नंतर तिला विदर्भ महाविद्यालयामध्ये तिला आम्ही ट्रेनिंग शिक्षण दिलेलं आहे। बेल लिपीमध्ये तिला अप्रतिम मार्ग मेरिटमध्ये आलेली आहे। पण तिला अभ्यासाची खूप आवड होती आणि एकाग्रता होती तिची, आणि ही एकाग्रता असल्या कारणाने मी तिच्या पुनर्वसनाची प्रक्रिया पूर्ण केली आणि आज ती स्वतःच्या पायावर आहे। मी तर देवाला हेच म्हणेल, आज मला उचलूनही घेतलं तर परवानी मी काही करून दाखवले। अनुकरण ही इतिहासाची घटना आहे। परिस्थितीवर मात करणाऱ्या माला पापळकरांबद्दल नागपूरचे उपजिल्हाधिकारी सचिन गोस्वामी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया। संपूर्ण वातावरण तसं भारावून गेलेलं होतं की प्रथमतःच अशी नियुक्ती होते। एक दिव्यांग किंवा जी काही अनाथ बालिका आहे ते कुणाचाही आधार नसताना स्वतः पाया उभं करते आणि एखादं शास्त्र तिला कुठं बाबांच्या माध्यमातून तिला मिळतं आणि ते संपूर्ण यश ती साध्य करते आणि इथपर्यंत येते। तर थोडंच ते अभिमानास्पद गोष्ट आहेच आणि तिलाही कौतुक करावं लागेल आणि बाबांचे विशेष आभार मानावे लागतील की त्यांनी अशा एखाद्या अनाथ मुलीला किंवा दिव्यांगांसाठी जे काही कार्यक्रम करतायत किंवा त्यांनी जे काही आश्रम उघडून जे प्रयत्न करतायत तर त्यांच्या कार्याला खरंच सॅल्यूट आहे।